जून 2022 रात्री उशिरा बातमी आली, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांचं सुरतच्या दिशेने रवाना. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट झालं आणि शिवसेनेचे एकूण 40 आमदार फुटले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. कट टू जून 2026. एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. मुद्दा न्यायप्रविष्ट असला तरी शिवसेना हा पक्ष, धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंकडे आहे. शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. पण अशातच रात्री उशिरा बातमी आली, ठाकरेंचे 6 खासदार विमानाने दिल्लीत दाखल. एकनाथ शिंदे राजस्थान मार्गे दिल्लीत दाखल. 2022 मध्ये आमदार फोडलेल्या शिंदेंनी आता ठाकरेंचे खासदार फोडले. 6 खासदार फोडल्याची बातमी आल्याने शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांचा 2/3 गट फोडला आणि ऑपरेशन टायगर सक्सेसफुल केलं. त्यात ठाकरेंच्या शिवसेनेने बोलवलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला लोकसभेचे 3च खासदार उपस्थित राहिल्याने ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यावर शिक्कामोर्तब झालं. पण राज्यात उपमुख्यमंत्री पद, एनडीएच्या शीर्ष नेतृत्वाचा विश्वास, शिवसेनेची धुरा या सगळ्या गोष्टी हातात असताना शिंदेंनी ऑपरेशन टायगर करून नेमकं काय मिळवलं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. एकनाथ शिंदेंनी मिळवलेली पहिली गोष्ट म्हणजे राज्याच्या राजकारणातली पॉवर पोझिशन भक्कम केली. विधानसभा निवडणुकांच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक वक्तव्य केलं होतं, भाजपला महाराष्ट्रात कोणाच्या कुबड्यांची गरज नाही. यावरून चर्चा सुरू झाली होती की भाजप कुबड्या दूर करणार का? भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला करणार का? त्यात अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी काहीशी बॅकफुटला गेली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जागा वाटप, भाजपने वेळोवेळी शिंदेंच्या शिवसेनेला दिलेला शह, त्यात अब्दुल सत्तारांसारख्या आमदाराने भाजप आमचं मुंडकं कापतंय असं विधान केलं आणि शिंदेंची शिवसेना कॉर्नर झाल्याचं बोललं जाऊ लागलं. पण ऑपरेशन टायगर सक्सेसफुल करून शिंदेंनी पॉवर गेम मधलं आपलं स्थान बळकट केलंय. कारण शिंदेंच्या खासदारांचा आकडा आता 13 वर गेलाय. राज्याच्या राजकारणात शिंदेंची शिवसेना अधिक बळकट झालीय. त्यातही ठाकरेंचे 6 खासदार आपल्या गळाला लावून शिंदेंनी आपली ताकद सिद्ध केली आहे. शिवसेनेचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे हे दाखवून देत शिंदेंनी राज्यात आपल्याला डावलून चालणार नाही हा क्लिअर मेसेज भाजपला दिलाय. भाजपकडे राज्यात 9 खासदार आहेत. शिंदेंचा आकडा 13 आहे. त्यात ठाकरेंचे किंवा पवारांचे खासदार भाजपला गळाला लावता आले नाहीत. ते जमलं शिंदेंना. साहजिकच राज्यातली आपली ताकद शिंदेंनी सिद्ध केली आणि पॉवर गेम मध्ये शिंदेंना बाजूला करणं हे जवळपास अशक्य बनवून ठेवलं. एकनाथ शिंदेंनी मिळवलेली दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रातली पोझिशन. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार फुटले. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करत तो एनसीपीआय पक्षात विलीन केला आणि एनसीपीआयने एनडीएला पाठिंबा दिला. टीएमसीचे खासदार एनडीएला मिळाले आणि भाजपनंतर एनसीपीआय हा संख्याबळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. साहजिकच 7 खासदार असलेल्या शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याची चर्चा सुरू झाली. पण ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिंदेंनी हा आकडा 13 वर नेलाय. 2 आकडी खासदार असल्यानं शिंदेंची केंद्रातली ताकद भक्कम झाली आहे. त्यात हे संख्याबळ वाढवण्याचं शिंदेंचं टायमिंग सुद्धा महत्वाचं आहे. डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झाल्यानं भाजपला बॅकफुटला जावं लागलं होतं. त्यानंतर भाजपने आणि खास करून अमित शहांनी संख्याबळाची जुळवाजुळव करायला घेतल्याचं सांगण्यात आलं. एनसीबीआयचे 20 खासदार एनडीएच्या संख्याबळात ऍड केले तर 313 खासदार एनडीएकडे आहेत. लोकसभेत 2/3 खासदारांचा आकडा गाठण्यासाठी एनडीएला 362 खासदार हवेत. त्यात शिंदेंमुळे 6 खासदारांची बळ पडली. आता 13 खासदारांच्या बळामुळे शिंदेंच्या शिवसेनेला मंत्रिपदाचा बोनस तर मिळेलच, पण ज्या टायमिंगला शिंदेंनी ऑपरेशन टायगर सक्सेसफुल केले ते पाहता एनडीएच्या अंतर्गत गोटात शिंदेंचं वजन प्रचंड वाढणार आहे. एकनाथ शिंदेंनी मिळवलेली तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं. 2022 मध्ये शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे आमदार आणि खासदार फुटले होते. यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिंदेंच्या अनेक स्टँडिंग आमदार खासदारांचं तिकीट गेलं. कित्येकांना पराभव सुद्धा स्वीकारावा लागला. पण तरीही शिंदेंच्या शिवसेनेतून एकही आमदार खासदार माघारी गेला नाही. मागच्या काही दिवसात शिंदेंचे आमदार ठाकरेंकडे फिरणार का अशी चर्चा असताना शिंदेंनीच ठाकरेंचे खासदार आपल्याकडे घेतले आणि नेतृत्व म्हणून स्वतःला पुन्हा सिद्ध केलं. कारण बंड झाल्यापासून शिंदेंकडचा एकही नेता फुटलेला नाही. उलट त्यांनी जास्तीचे नेते आणून दाखवलेत, जे ऑपरेशन टायगर मधून पुन्हा एकदा दिसून आले. एकनाथ शिंदेंनी मिळवलेली चौथी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंना 2 पातळ्यांवर मायनस केलं. पहिलं म्हणजे संख्याबळ. उद्धव ठाकरेंकडे आता लोकसभेचे 3 खासदार उरलेत. त्यातही अरविंद सावंत, अनिल देसाई हे पुढची लोकसभा निवडणूक लढवतील की नाही याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यात शिंदे फक्त खासदार घेऊन थांबणार नाहीत,
तर आमदार सुद्धा गळाला लावतील असं बोललं जातंय. पण जर ठाकरेंकडे लोकसभेचे 3च खासदार राहणार असतील तर महाविकास आघाडी टिकल्यास ठाकरे जागा वाटपात आपोआप मायनस होतात. 2024च्या लोकसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडीमध्ये ठाकरेंचं वजन होतं. आता मुळातच इंडिया आघाडी फुटण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि शिल्लक राहिलेल्या इंडिया आघाडीत सुद्धा 3 खासदार असलेले ठाकरे लीडिंग पोझिशन पासून बरेच लांब जातील हे स्पष्ट झाले. त्यात जर लोकसभेचे खासदार फुटत असतील तर शिंदेचं ऑपरेशन टायगर हे स्थानिक लेवलला सुद्धा ऍक्टिव्ह होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे साहजिकच संख्याबळाच्या पातळीवर ठाकरे मायनस होताना दिसतील आणि लवकर कुठल्याच निवडणुका नसल्याने ठाकरेंना बाउन्स बॅक करायला सुद्धा वेळ मिळणार नाही. बोटावर मोजता येण्या इतक्या नेत्यांच्या बळावर ठाकरेंना पुढच्या राजकारणाची आखणी करावी लागेल. या आखणीतही खोडा पडू शकतो, कारण शिंदेंनी नरेटिव्हच्या पातळीवर सुद्धा ठाकरेंना मायनस केले. शिंदेंच्या बंडानंतरही ठाकरेंसोबत राहिलेले आमदार खासदार यांच्यावर ठाकरे निष्ठ हा शिक्का बसला होता. ओमराजे निंबाळकर तर हाच टॅग घेऊन निवडून आले, पण तेच ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या सोबत गेल्याच्या बातम्या आल्या. थोडक्यात ठाकरेंना माणसं टिकवता आली नाहीत हा शिक्का शिंदेंच्या ऑपरेशन टायगरने पक्का केला. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नाहीत असं एक पत्रकार म्हणाला, ज्यावर खासदार अरविंद सावंत भडकले आणि असं कोण म्हणतंय त्याचं नाव सांगा असा आक्रमक पवित्रा घेतला. पण प्रत्यक्षात संजय दिना पाटील यांच्या पत्नी आजारी असताना हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतलेली एकनाथ शिंदेंनी. साहजिकच आपण पक्षभेद विसरून ठाकरेंच्या खासदारांसोबत उभे राहिलो हा मेसेज शिंदेंनी वारंवार दिला आणि ठाकरेंचे खासदार आपल्याकडे घेतले. 2022 मध्ये फूट पडल्यानंतर ठाकरेंकडे पुन्हा पक्षावरची पकड मजबूत करायला 4 वर्ष होती, पण ठाकरेंना ती पकड मिळवता आलेली नाही. हे नरेटिव्ह ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झाल्यानं शिंदेंना उभं करता आलंय. एकनाथ शिंदेंनी मिळवलेली 5वी गोष्ट म्हणजे लॉंग टर्म बार्गेनिंगची ताकद. एकनाथ शिंदे राजकीय बार्गेनिंगमध्ये वस्तार आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुका आणि अगदी महानगरपालिका निवडणुकांच्या वेळीही शिंदेंनी आपल्याला अपेक्षित जागांचा आकडा मिळवून दाखवला. त्यासाठी शिंदेंनी दिल्लीचे दरवाजे सुद्धा उघडले, पण सहज माघार घेतली नाही. आता मात्र शिंदेंना या बार्गेनिंगमध्ये अप्पर हँड मिळालाय. भाजपचे राज्यातले खासदार आहेत 9, शिंदेंचा खासदारांचा आकडा गेलाय 13वर. त्यामुळे मोठा भाऊ म्हणून जास्तीच्या जागांवर दावा करत किमान निम्म्या जागा लढायच्या हा आग्रह शिंदे धरतील हे नक्की. हीच ताकद शिंदे विधानसभा निवडणुकांमध्ये वापरतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे एका ऑपरेशन मधून शिंदेंनी आपला प्रभाव स्पष्ट केलाय, जो तात्पुरता नाही तर शिंदेंचं भविष्यातलं स्थान आणखी बळकट करणारा आहे. थोडक्यात काय तर केंद्र आणि राज्यातल्या पॉवर गेम मध्ये एकनाथ शिंदे वरचढ ठरलेत. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात याचे पडसाद दिसून येऊ शकतातच, पण ते तेवढ्यापुरते मर्यादित न राहता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून येतील. हे सगळं करताना स्वबळावर ऑपरेशन टायगर यशस्वी करत शिंदेंनी राज्य भाजपला मेसेज दिला आहेच, पण सोबतच उद्धव ठाकरेंना सुद्धा मोठा झटका दिलाय. त्यामुळे आता शिंदेंचं हे पाऊल कुठल्या पोझिशनच्या दिशेनं पडणार हे पाहणं महत्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंना ऑपरेशन टायगरमुळे काय फायदा होईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.